नमस्कार. एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6चा आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे. आणि मित्रांनो, आता घरामध्ये एक मोठा खुलासा होणार आहे, कारण प्राजक्ताची सर्वात महत्त्वाची पावर की चोरीला गेलेली आहे. मित्रांनो, प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की प्राजक्ता घरातील सदस्यांच्या सामानांची झडती घेताना दिसते आणि सागर आणि रुचिता सुद्धा तिला साथ देताना दिसतात. प्राजक्ता दीपालीला बोलते की दीपाली, तू आत ये, तुझ्या समोरच मी बघणार आहे. यावर दीपाली बोलते की मी घेतलेलीच नाहीये, विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेवू. तर प्राजक्ता बोलते की आता मला मी सोडून सगळ्यांच्या सामानांची झडती घेणार आहे, कारण मला सगळ्यांवरच संशय आहे. तर राकेश बोलते प्राजक्ताला, ही तुझी चूक आहे, तू नीट ठेवायला पाहिजे होतीस. त्यानंतर रुचिता सुद्धा बोलताना दिसते की मी आता सगळ्यांचं सामान चेक करणार आहे, मला कोणीही अडवून दाखवा. तर दीपाली पुढे बोलते की मी घेतलेली नाहीये आणि मला काहीही दाखवायचं नाहीये. त्यावर सागर बोलतात की तू माझं ऐकून घेत नाहीयेस. तर दीपाली बोलते की तुझं काय ऐकून घेऊ, तुझी चावी चोरीला गेलेली आहे का? तर सागर बोलतो की माझ्या मैत्रिणीची चावी गेलेली आहे चोरीला. त्यावर दीपाली बोलते की तू इथून जा. तर सागर बोलतात की मी इथून जाणार नाही, आता काय करायचं आहे ते मी करूनच राहणार. तर मित्रांनो, प्राजक्ताची पावर की चोरीला गेलेली आहे. ती राकेश आणि तन्वीला आधीपासूनच माहीत आहे. ती पावर की प्रभूने चोरून लपवलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, घरात एकीकडे संशय, वाद आणि आरोप सुरू आहेत आणि दुसरीकडे खरा चोर शांतपणे सगळं पाहत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा घरात काय खळबळ उडणार, प्राजक्ता यावर निर्णय काय घेणार आणि प्रभूचा हा गेम त्यालाच भारी पडणार का, की या चोरीमुळे प्रभूला पुढे काही शिक्षा होणार, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, प्रभूने जे केलेलं आहे ते बरोबर आहे की चूक? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.